आळंदी देवस्थानच्या दानपेटीतील पैसे चोरी केल्याप्रकरणी विशाल वारुळे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे। विशाल वारुळे लोकांना गंडा घालण्यात तरबेज होता। पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात त्याने क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यात पैसे गमवावे लागल्यानंतर त्याने लोकांना टोप्या घालायला सुरुवात केली। मात्र कर्जाने घेतलेले पैसे फेडण्याऐवजी तो आळंदी देवस्थानमध्ये येऊन राहायला लागला आणि आळंदीत तर चक्क त्याने ज्ञानोबा माऊलींच्या मंदिरातील दानपेटीवरच डल्ला मारलाय। जानेवारी महिन्यापासून तो दानपेटीतून रक्कम काढण्याचं काम करत होता। 3-4 दिवसांपूर्वी मंदिरातील सीसीटीव्हीच्या स्क्रीन समोर बसलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या हालचालींवर संशय आला। त्याने ही बाब देवस्थानच्या कानावर घातली। देवस्थानने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर या विशालचं बिंग फुटलंय। विशाल वारुळेच्या घरातून 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटांनी भरलेल्या पिशव्यांमधून तब्बल 4.25 लाख रुपये जप्त करण्यात आले। मंदिरातील काही हार घरी घेऊन जातो असं म्हणत तो पिशवीत पैसे लपवायचा। विशाल वारुळेच्या या सर्व प्रकारामुळे आळंदी देवस्थानच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या प्रकरणी आळंदी देवस्थानातील ग्रामस्थ आक्रमक झालेत। आळंदी ग्रामस्थांनी ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि सरकारला पत्र पाठवून या प्रकरणी सखोल तपास करण्याची मागणी केली आहे। आपले प्रतिनिधी आळंदी मंदिर परिसरातून मंदार गोंजारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। मंदार, अतिशय गंभीर प्रकार समोर आलेला आहे। कशा प्रतिक्रिया उमटतात मंदिर परिसरातून भक्तांच्या आणि ग्रामस्थांच्या? अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या आळंदीच्या या मंदिरामध्ये चोरी झालेली आहे। दानपेटीतून पैसे काढताना ही चोरी करणारा विशाल वारुळे ना या देवस्थानचा कर्मचारी होता ना त्याला या ठिकाणी कोणी नोकरीवरती ठेवलेलं होतं। असं असताना त्याच्याकडे दानपेटीची जबाबदारी का देण्यात आली? त्याच्या पाठीमागे कोण आहे का? नक्की किती रक्कम लंपास करण्यात आली आहे? असे अनेक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत। त्यामुळं आळंदीतील या ग्रामस्थांनी पत्र लिहिलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। आत्तापर्यंत जे काही समोर आलंय त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का? अजून समाधानी नाही ना। ते काय सांगतात की बाबा पोलीस तपास चालू आहे, तो तपास संपेपर्यंत ते काय सांगू शकत नाही। परंतु आम्ही आळंदीकर ग्रामस्थ या नात्याने समन्वय समितीचे सगळे सभासद आहोत। ग्रामस्थ आणि देवस्थानची समन्वय समिती आहे। तसेच मी वारकरी महामंडळाचा राज्याचा उपाध्यक्ष आहे, माजी विरोधी पक्षनेता आहे आणि या दृष्टिकोनातनं आम्हाला बाहेर फिरावं लागतं। त्यावेळेस तिथं विचारलं जातं तुमच्या आळंदीत काय घडलं, म्हणजे आळंदीची थोडक्यात बदनामी होती। म्हणून आम्ही सार्वजनिक आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून देवस्थानला काल हे प्रश्न आत्ता जे पत्र दिले ते विचारलं आणि ह्याची हिस्ट्री आम्हाला 1 दिवसात कळाली की तो तिकडं नारायणगावला शेअर मार्केटचं करायचा, तो तिथं कफल्लक झाला, इथे आला सेवे करायला। इथं लगेच ह्या सेन्सिटिव्ह प्रश्नात म्हणजे कॅचच्या विभागात त्याला नेमलंच कसं मग? आणि एवढं जो जे अर्थी करतो त्या अर्थी त्याला कोणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय तो करू शकत। मला वाटतं की कोणीतरी आतमधलंही त्याला सामील नाही। आता या ठिकाणी जी काही चोरी झाली ती थोडी नाही, ती जवळजवळ लाखाच्या पुढे झालेली चोरी आहे। आणि मग एवढी चोरी होत असेल तर निश्चितच देवस्थानचा कोणतरी याच्यामध्ये हातभार असावा असं आम्हाला गाववाल्यांना वाटतं। आता विषय होतो की प्रत्येक वेळेस आम्ही काय गाववाले म्हणून जास्त लक्ष घालत नाही, परंतु आता या ठिकाणी आम्हाला असं कळलं की या ठिकाणी जास्तीत जास्त बाहेरची लोक येऊन आमच्या आळंदीची जी बदनामी करतात ती बदनामी थांबण्यासाठी आम्ही आता गाववाले सरसरलेलो आहोत आणि यापुढे आम्ही आळंदीच्या या देवस्थानमध्ये लक्ष घालून याचा पाठपुरावा करणारच आहे। तर आपण पाहिलं ग्रामस्थांच्या या संतप्त प्रतिक्रिया। एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले भाविक आणि दुसरीकडे या ठिकाणी हा जो प्रसंग घडलाय त्यामुळे या ठिकाणी संतप्त असलेले हे ग्रामस्थ। माधवी, नक्कीच मंदार, जसे ग्रामस्थ शंका व्यक्त करतात की मंदिर प्रशासनापैकीच कोणीतरी यामध्ये सामील आहे का? या प्रकरणी आता पोलीस कशा रीतीने पुढे कारवाई करतात, आणखी कुणाची नावं या संदर्भात समोर येतात काही पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मंदार, तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।